जेव्हा आपण घराचा इतिहास सांगतो, जेव्हा आपण आमचं आजोबापासूनचं आमचं राजकारण सांगतो, जेव्हा एवढ्या मोठ्या घरावर अन्याय झाला हे सांगता, तेव्हा तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली 36 गाव आज बिना पाण्याची आहेत. त्या गावांच्यावर काय वेळ आली, त्या गावांनी काय भोगलं, याच्या संदर्भात चर्चा कधी होणार का नाही? ही चर्चा बघायला लागेल. मला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरचा मनापासूनचा अभिमान आहे की ज्यांनी मीरा देवघर सारखी 3200 कोटी रुपयाची योजना, जे खंडाळ्यापासून फलटण पासून सांगोलीला पाणी देणारी, माळशिरसला पाणी देणारी ही योजना त्यांनी मंजूर केली. त्यासाठी पैशाची तरतूद, टेंडरची प्रक्रिया चालू झाली. मंजूर काय मग सांगतात नेत्याने एवढा विकास तुम्ही केला होता, तरी 36 गाव आज पण पाण्यापासून का वंचित आहेत? तुमचं मीरा देवघर झाकाचं पाणी का तुमच्यापर्यंत येत नव्हतं? का ते बारामतीला जात होतं? या संदर्भात का कधी आवाज उठवायची हिंमत झाली नाही तुमची? जो कृष्णा विना स्थिरीकरणाचा विषय होता, जो कृष्णा फ्लड डायव्हर्जनचा विषय आहे, तो आजपर्यंत तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री होता, सरकारमध्ये मंत्री 20-25 वर्ष होता, का नाही मार्गी लागला? तो मार्गी लागायला देवेंद्र फडणवीसांनाच काय या सरकारमध्ये यायला लागलं? त्यांनीच तो का मार्गी लावला? या सगळ्या गोष्टीचा विचार करीत आपण केला. मी तुम्हाला सांगतो की या 36 गावांचा पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या विभागाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोडवणार. याच्यामध्ये कुठली सुटल्याच भागातली जनता आदरणीय निंबाळकरांच्या पाठीशी मजबूतीने राहील. या दोघं आज 2 गट एकत्र आले म्हणून तुम्ही सांगता. या ज्या लोकांनी संघर्ष केलेला आहे, आज तुम्ही जेल तोडायची भाषा करता, कोणाला सोडून आणायला? अरे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याच्या पाठीवरचे वय नाही गेले अजून, डोक्यातले टाके नाही मुजले अजून, जेलमध्ये जाऊन आले. त्यावेळी ते कार्यकर्ते धनगर समाजाच्या जेलमध्ये होते, तेव्हा का नाही जेल तोडलं? ज्यांनी टाके घातले धनगर समाजाच्या डोक्यात, ज्यांच्या पाठीवरचे वय गेले ना, ज्या धनगर समाजाला अन्याय झाला त्यावेळी जेल तोडायची ताकद कुठे गेली? आणि ज्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या समाजावर अन्याय केला, ज्या धनगर समर्थकांचा अन्याय केला किंवा मोहिते पाटील विरोधकांचा अन्याय केला, त्यांच्यासाठी तुम्ही जेल तोडायला चाललाय. त्यांच्यासाठी तेव्हा सगळं समजतं. हे पब्लिक है, सब जानती है. बस पब्लिक को दिखाने का वक्त आया है, पब्लिक दिखा देगी. तिकीट देण्यासंदर्भात कधी चर्चा झाली नाही. एक जानकर साहेबांनी मागितलं का? तर जानकर साहेबांनी मागितलं.